नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. जसं आपण काल बघितलं की एका ताईच्या कमेंटनुसार आपण 32 साईजची पेपर कटिंग केली होती कटोरी ब्लाऊजची, तशी आपण आज 36 साईजचं पेपर कटिंग करणार आहे कटोरी ब्लाऊजच. व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घ्या की म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की तेवढं मोठे माप असले तर किती वाढवायचंय ते मी आज तुम्हाला सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि समजून घ्या व्यवस्थित. नाही समजलं तर कमेंट करून मला नक्की विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेत, आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. आपले माप याप्रमाणे: पूर्ण उंची 13.5, छाती 36, कंबर 32, दंडगेर 12, पुढचा गळा 7.5, मागचा गळा 10, बाही लांबी 5.5. या मापाची आपल्याला करायची पेपर कटिंग. तर बघा आता 13.5 उंची म्हणून आपण काय करू, पहिले ना मागचा भाग काढून घेऊ. मागचा भाग काढला का तुम्हाला पटकन समजेल म्हणून आपण आधी एकच भाग काढून घेऊ. हे बघा पूर्ण उंची आपली 13.5 आहे, त्याच्यात एक मिळवून घेतली आपण 14.5 इंच. नंतर आपण इथे कंबर मोजून घेऊ. कंबर आहे आपलं 32, 32चा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्याच्यात आपल्याला मिळवायचे 2.5 इंच. बघा ह्याप्रमाणे म्हणजे आपलं पूर्ण किती आलं 10.5. आता वरती गळा रुंदी घ्यायची. बघा गळा रुंदी 2.5 तुम्हाला आवडत असेल तर घ्यायची, पण तुम्हाला असं वाटतंय की गळा उतरायला नको तर तुम्ही घ्यायची 2.25 इंच. हे बघा मी 2.25 घेतली. आपल्याला शोल्डर घ्यायचंय 5.5. तुम्हाला जो मी काल चार्ट दाखवला त्या चार्ट प्रमाणे माप घ्या. त्याच्यामध्ये पण हेच माप आहे. 5.5चं शोल्डर आहे आणि 5.5चा मुंडा आहे. बघा इथे आपण हे 5.5 मोजलं, इकडनं पण आपण 5.5 मोजून घेऊ म्हणजे काय होतं पॉइंट चुकत नाही. बघा असं पॉइंट घेतलं ना आपण तर चुकत नाही. आता आपण ही रेषा मारून घेऊ. ही रेषा मारून घेतली, नंतर ही आडवी पण रेषा आपण मारून घेऊ. आपला मोंड्याचा चौकोन तयार झाला. नंतर आपल्याला ह्या कोपऱ्यामधून तर पुढे आपल्याला मोजायचंय 1.25 इंच. मागचा आकार देण्यासाठी 1.25 इंच मोजायचंय आणि इथे द्यायचा आपल्याला असा आकार. बघा ह्याप्रमाणे आपला मागचा मोंड्याचा आकार तयार झाला. आता आपल्याला घ्यायचंय गळा. मागचा गळा किती आहे बघून घ्यायचा. 10 इंचचा गळा आहे तर आपण घेणार आहे 10.5 इंच. बघा ह्याप्रमाणे 10.5 इंच घेणार आहे. काय होतं शिलाईमध्ये अर्धा इंच जातो म्हणून आपण तिथे 10.5 इंच घेतलं. आता आपण 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि हा चौकोन पण आपण तयार करून घेऊ. बघा ह्याप्रमाणे आपण हा चौकोन पण आता तयार करून घेतला. इथे द्यायचा आपल्याला गळ्याला आकार. बघा ह्याप्रमाणे आपण दिला गळ्याला आकार. आता आपल्याला मागचे कमरेचे टक्स मारायचे तर काय करायचं, हे शोल्डर मोजून घ्यायचं. हे किती आलं 2.25. त्याच्या निम्म करायचं म्हणजे 1.5 आणि 1 रेषा. बघा इथे एक आपण छोटासा पॉइंट टाकला, इथे आपण घेतलं मोजून तर इथे 4ला 1 रेष कमी आली. आपण 4 घेतलं तरी चालेल किंवा तेवढं 4ला 1 रेष कमी घेतली तरी चालेल. तर आपण घेऊया 4 इंच. उभा टक्स घ्यायचा आहे 4.5 इंचाचा. बघा ह्याप्रमाणे त्या रेषेच्या इकडनं अर्धा इंच घ्यायचंय आणि इकडनं पण अर्धा इंच घ्यायचंय आणि हा टक्स आपला 1 इंचाचा तयार होतो. बघा ह्याप्रमाणे हा झाला आपला पाठीचा भाग कम्प्लीट. आता आपण याची कटिंग करून घेऊ. छातीची घडी दाखवायचीच राहिली. बघा आपण ह्या रेषेवरती ना आपण छातीचं माप टाकायचंय. आपली छातीची घडी आहे, छाती आहे 36 इंच म्हणून इथे आलं 9 इंचाची घडी. 9 चौक 36. छातीचा चौथा भाग 9 इंच आला, त्याच्यात प्लस आपल्याला मिळवायचं आहे 1.5 इंच मार्जिन. हे बघा ही आपली छातीची घडी आली. इथे आपण कमरेचं माप आधीच टाकलं होतं आणि ही रेषा आपल्याला आखून घ्यायची आणि तशीच आपल्याला घ्यायची कटिंग करून. तर बघा हे प्रमाणे आपण हे कट करणार आहे.
हे बघा. आता घेऊया गळा कट करून. याप्रमाणे आपण जसं आखलंय तसंच आपण गळा कट करणार आहे. बघा आपला पाठीचा भाग तयार झाला. आता आपण पुढचा भाग काढू. दुसरा पेपर घेऊ आणि त्याच्यावरती हे ठेवायचं आणि हे घ्यायचं पूर्ण असं कडेकडेने आखून. फक्त गळ्याची साईड सोडायची आणि कडेने आखून घ्यायचं. किंवा तुम्ही माप टाकले तरी चालेल. जास्त वेळ न घालवता आपण हे करणार आहे. बघा असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याच्या कडेने आपल्याला फक्त ही रेष मारून घ्यायची. नंतर ही पण मारायची मोंढ्याची रेषेनं, ती पण मारून घ्यायची जशी आहे तशीच. इथे आपला गळ्याची रुंदी. नंतर हे घ्यायचं उचलून. हे उचलून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचा पुढचा गळा. पुढचा गळा आहे आपला 7.5. कॉमन गळा असतो मैत्रिणींनो 7.5. कोणाकोणाचाच कमी किंवा कोणाचाच जास्त. जास्त उंच बाई असली तर तिचा जास्त गळा असतो, तेव्हा असं तिरपं मोजून आणि गळा घ्यायचा आहे. बघा आता आपण 7 इंचावरच हे केलं. गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि हा चौकोनी घ्यायचा आखून. गळ्याला द्यायचा आकार. हे बघा आपला आकार देऊन झाला. आता हा मोंढ्याचा जो चौकोन आहे ना तो आपण आखून घेऊ, कारण आपल्याला पुढच्या मोंढ्यासाठी आकार द्यायचा आहे. हा चौकोन आपण आखून घेतला. इथून काय करायचं आपल्याला 1/2 इंच इकडं मध्ये घ्यायचंय. 1/2 इंच ही रेषा मध्ये घेऊन आणि ही मारायची आपल्याला अशी तिरपी रेषा. ही तिरपी रेषा मारल्यानंतर आपण आता मागच्या मोंढ्याला आकार दिला ह्या कोपऱ्यातून, आता पुढच्या मोंढ्याला आकार द्यायचा आपल्याला ह्या कोपऱ्यातून. तर ह्या कोपऱ्यातून आपल्याला 1 इंच असा मोजून घ्यायचा आणि याला द्यायचा असा आकार. बघा ह्याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे. हा आपला आकार देऊन झाला. आता काय करायचं, आता खाली यायचं. हे वरची साईड आपली रेडी झाली. खाली आल्यानंतर इथे मोजायचे 2.25 इंच. इकडनं पण मोजायचे 2.25 इंच आणि ही रेषा कंप्लीट करून घ्यायची. बघा ही रेषा आखून घ्यायची. ही रेषा आखल्यानंतर इथे वरती आपल्याला ह्या इकडच्या गळ्याच्या बाजूने ना 1/2 इंच वरती घ्यायचंय. हे लक्षात ठेवायचं. क्रॉस पट्टीसाठी इथे आपण 1/2 इंच घेतलाय आणि आपल्याला कटोरीचं माप टाकायचंय. तुम्हाला जो मी काल चार्ट दाखवला त्याच्यात तुम्ही बघा कटोरीचं माप आहे 5.5 इंच. 36 साठी 5.5 इंचाची आपल्याला कटोरी लागते. हे बघा हे माप झाल्यानंतर इथे एक पॉइंट टाकून घेतला आपण, इथे एक पॉइंट टाकून घेतला 5.5 इंच. मोजून बघायचं आणि पॉइंट टाकून घ्यायचा. आता गळ्याला वरतून खाली असं 5 इंच मोजायचं. हे 5 इंच मोजल्यानंतर आता ही जी रेषा आहे ना ही थोडीशी अशी सरळ आखून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही रेषा अशी आखल्यानंतर आपल्याला हा पॉइंट ह्या रेषेला असा मिळवायचा आहे. बघा ह्याप्रमाणे. बघा आपला कटोरीचा आकार तयार झालाय. आता इथे आपण हा 1/2 इंच जो मोजलाय आणि इकडनं आपल्याला मोजायचं आहे 2 इंच. बघा ह्या आडव्या रेषेवर आपण 2 इंच मोजू आणि इथे आपण 1/2 इंच वरती घेतलंय. तर इथून फक्त असा आकार द्यायचा आपल्याला. हे बघा ह्याप्रमाणे. आता इतकं झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं कट करून. तर बघा आपण आता हे कट करून घेऊ. क्रॉस पट्टी आपल्याला नंतर वाढवायची म्हणून हे लगेच फेकून द्यायची नाही, ती आपल्याला लागणार आहे. हे बघा ही क्रॉस पट्टी आपण काढून ठेवली, इकडे ठेवून देऊ साईडला थोड्या वेळ. हे आपल्याला नंतर लागणार आहे. आता हा आतला मुंड्याचा आकार कापून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे जसं आपण आखलंय ना त्याचप्रमाणे हे घ्यायचंय कट करून. हे बघा अगदी सुंदर असा आकार आलेला आहे. आता आपण गळ्याचा पण आकार कट करून घेऊ.
बघा गळा पण आपण कट करून घेतला. आता आपल्याला करायचा आहे कटोरीचा आकार कट. बघा ह्याप्रमाणे आपण कटोरीचा आकार कट करायचा आहे. जसं आपण आखलंय तसंच आपण कट करणार आहे. हे बघा आपला हा भाग परफेक्ट तयार झालाय. तर आपण साईडला ठेवून देऊ. आणि आता आपल्याला करायचं आहे कटोरी वाढवायची. तर कशी वाढवायची बघा. हा दुसरा एक पेपर घ्यायचा. त्याच्यानंतर आपण इथे मोजायचं आहे. आता काय काल आपण वाढवलंय 32 इंचसाठी 1.25 इंच. आणि जर आपण 1.5 वाढवलं तर ते जास्त होऊन जाईल. आज जर ह्या छातीसाठी आपण 1.5 इंच वाढवलं तर ते जास्त होऊन जाईल. म्हणून आपण 1.25 पण नाही घ्यायचं आणि 1.5 पण नाही घ्यायचं. 1.25 आणि 1.5च्या मध्ये जी रेषा असते ना तेवढंच आपण हे वाढवायचंय. हे बघा 1.25 आणि 1.5च्या मध्ये जी रेषा आहे तितकंच आपण वाढवलंय. पण लक्षात ठेवायचं आपण किती वाढवलं. 1.5 वाढवलं तर कटोरीला टोक येईल आणि 1.25 जर वाढवलं तर कटोरी छोटी होईल. म्हणून आपण 1.5 पण नाही वाढवला आणि 1.25 पण नाही. त्यांच्यामध्ये एक रेषा दोघांच्या मधली एक रेषा आपण वाढवली. बघा आता ही कटोरी ह्या रेषेजवळ ठेवायची. जसं काल सांगितलं मी तसंच हे करायचं आपल्याला. हे आखून घ्यायचंय. हे बघा ह्याप्रमाणे हे घ्यायचं असं व्यवस्थित आखून. हे बघा हे आखून घ्यायचं. हे उचलून घ्यायचं. हे बाजूला ठेवून द्यायचं. आता काय करायचं आपल्याला इथे 1/2 इंच वाढवायचं आहे. हे बघा इथे 1/2 इंच वाढवायचं आहे. गळ्याच्या बाजूने वाढवायचं आहे 1/2 इंच. हा 1/2 इंच वाढवला. हा 1/2 इंच वाढवला. आणि इकडे आपण वाढवलाय 1.5ला 1 रेष कमी. म्हणून इकडे पण आपल्याला तसंच वाढवायचंय 1.5ला 1 रेष कमी. बघा ह्याप्रमाणे. आणि आता याला द्यायचा आपल्याला असा आकार. बघा ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. हे बघा आपण हा आकार दिला. आता इकडचा आकार देण्यासाठी काय करायचंय पहिली ही रेष आपण मोजून घ्यायची. ही किती आली 4.25 इंच. बघा ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत 4.25 इंच आली. तर आपण हे 1/2 इंच जिथे मोजलंय ना त्या टोकाजवळ पकडायचा टेप आणि इथे 4.25 इंच असं मोजून घ्यायचं. असं मोजल्यानंतर इथे आपण पॉइंट टाकला आणि ही रेषा आपण आखून घ्यायची. बघा ही रेषा आपली आखून झाल्यानंतर आता हे आपल्याला ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत अंतर मोजून घ्यायचंय. किती येतं बघा हे आलं 8.25 इंच. तर हे जेवढं काही येईल तिथे असा टेप पकडायचा आणि टेपला अशी घडी मारून इथे टाकायचा आपल्याला पॉइंट. बघा ह्याप्रमाणे हा पॉइंट टाकल्यानंतर आपण जेवढं इकडे अंतर घेतलंय तेवढंच हे आपल्याला घ्यायचंय खाली. म्हणजे 1.5ला 1 रेष कमी आपण इथे घेतली. आणि पूर्ण अंतर आपण वरतून इथून मोजायचं. आता 2.5 किंवा 2.25 इंच आपण 2.5च मोजूया. हे बघा ह्या रेषेपासून वरती घ्यायचंय 2.5 इंच. असं घेतल्यानंतर आता आपण हे असा आकार देऊन द्यायचा आहे. ह्या बघा तिरप्या रेषा दोघं पण मारून घ्यायच्या आहे आणि आपली कटोरी परफेक्ट अशी वाढलेली. तर ही आपण कट करून घेऊ. बघा आपली आधीची ही कटोरी आहे आणि नंतर आपण ही एवढी वाढवली. तर ही कशी वाढवली बघा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत. आता जसं की 38चं माप आहे तेव्हा काय करायचंय तेव्हा ही कटोरी इकडनं 1.5 इंच वाढवायची आहे आणि इकडनं पण 1.5 इंच वाढवायची. जेव्हा 40चं माप येईल तेव्हा ही कटोरी इकडनं 1.5 आणि 1 रेष वाढवायची. इकडनं 1.5 आणि 1 रेष वाढवायची. आणि जेव्हा 42चं माप येईल तेव्हा ही कटोरी इकडनं 1.25 वाढवायची आणि इकडनं पण 1.25 वाढवायची. तेव्हा ती कटोरी परफेक्ट बसेल. बघा ह्याप्रमाणे आपण घ्यायचं. आता हे कट करून बघा आता आपण याला टक्स मारू. जी आपण ही उभी रेषा मारली ना त्याच्यावरती बरोबर हा फोल्ड केला आपण. हे बघा असं फोल्ड करून घेतलं
त्याच्यानंतर आपण जितकं कडेने वाढवलंय ना, हे जितकं वाढवलंय तिथे तेवढंच आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे बघा. 1.5ला 1 रेष कमी आणि असं मोजायचं आपण 2.5 इंच, 2.5 किंवा 2.25 जसं आपल्याला योग्य वाटेल तितकंच मोजायचं. जास्त वरती जायचं नाही, टक्स वरती होऊन जाईल. हे बघा, आता आपण तुम्हाला करून दाखवते पकडून आपली कटोरीचा आकार कसा झाला बघा. याप्रमाणे आपली अशी परफेक्ट अशी कटोरी तयार झाली. हे बघा, एकदम छान असा आकार आपला तयार झालाय कटोरीचा मैत्रिणींनो. बघा, असं तुम्ही या मापाची कटिंग करून बघा, शिवून बघा, इतकं सुंदर असं ब्लाऊज बसणार आहे. आपल्या कटोरीचा पण भाग तयार झाला. आता आपल्याला बाहीचा भाग काढायचा आहे. तर बाहीच्या भागासाठी आपल्याला पाठीचा भाग लागतो. तर बाही कशी काढायची पण मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलंय. तर बघा, आता आपण आहे ना पाठीचा भाग पहिले मोजून घ्यायचा आहे. बघा, आपण पाठीचा भाग घ्यायचा आहे बाही काढण्यासाठी आणि हा भाग घ्यायचा मोजून. जो मोंड्याला आपण आकार दिलाय मागच्या, तो आपल्याला आकार मोजून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे हा आकार आला आपला 10 इंचावर. 10 इंचावर आला म्हणून आपण 1 इंच कमी करू आणि आपल्याला येणार आहे बाहीची घडी. म्हणजे आपलं 10 इंच आला तर 1 इंच आपण कमी केला म्हणून ते झालं 9 इंच. मग 9 इंचाची आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. तर बघा, ह्याप्रमाणे आपण 2 पदर घेतले आणि बाहीची घडी घ्यायची आपल्याला 9 इंचाची. हे बघा, 9 इंचाची आपली बाहीची घडी. बाही लांबी आहे 5.5 म्हणून आपण घेणार आहे 6 इंच. बघा, हे 6 इंच घेतलं. इकडनं पण आपण मोजून घेऊ 6 इंच आणि कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 इंचावर. इथे पण आपण एकदा 9 इंच असं मोजून घ्यायचंय. बघा, इथे येतोय पॉइंट. हा 9 इंच इथे मोजला. तिथून पुढे घ्यायचं आपल्याला 2 इंच मध्ये. हे बघा, इथे आपण 2 इंच मध्ये घेतले. नंतर आपल्याला दंडगेर आहे 12 म्हणून आपण याच्या निम्म घेणार आहे 6 इंच आणि त्याच्यात मिळवणार आहे 1.5 इंच मार्जिन. हे बघा, 1.5 इंच मार्जिन. हा आपल्याला असा आकार द्यायचा. हा आकार असा दिल्यानंतर हा वरती पण आपल्याला हा आकार असा तिरपा द्यायचा आहे कोपऱ्यामध्ये. असा दिल्यानंतर आपल्याला ह्या सरळ रेषेवरती आपल्याला 2 इंच असे मोजून घ्यायचे. बघा, बाहीचा आकार कसा द्यायचा, एकदम सोपी पद्धत आहे. आणि फक्त हा आकार असा द्यायचा आहे आणि घ्यायचे कट करून. बघा, ह्याप्रमाणे हे आपण कट करून घेणार आहे. हे कट केल्यानंतर आपल्याला जो आपण 2 इंच इथे वाढवले, हे बघा, इथे आपण जे 2 इंच वाढवले तिथे आपण हा पॉइंट केला. फक्त हा एक पदर उचलून हा इथे ठेवला आणि हा असा पकडून इथे फक्त आपण याच्या कडेने असा आकार द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आपण हे कट करून आणि ही झाली आपण बाहीचा आकार तयार. अगदी सुंदर असा आपण बाहीचा आकार तयार केलाय. बघा, आता आपल्याला काढायची क्रॉसपट्टी. हे बघा, इतका सुंदर असा आपला आकार तयार झाला. आता आपण क्रॉसपट्टी काढणार आहे. क्रॉसपट्टीसाठी आपण दुसरा आणखी पेपर घेतला आणि जी मगाशी आपण जी कट केलेली पट्टी आहे ती आपण आता घेणार आहे. ही बघा, ही पट्टी आपण कट केलेली. पण त्याच्या आधी काय करायचं, खालच्या साईडने 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचंय. बघा, 1.5 इंच अंतर आपण मोजलंय. एकदम असं परफेक्ट अंतर मोजून घ्यायचं 1.5 इंच आणि ही रेष मारून घ्यायची. ही रेष मारल्यानंतर ही जी क्रॉसपट्टी आपण कट केली ती ह्या रेषेजवळ अशी ठेवून, हे बघा, ह्या मापामध्ये अशी ठेवून आणि याला पण फक्त असं जो आकार आपण कट केलेला आहे ना तो आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. मग आपली क्रॉसपट्टी तयार होईल. हे बघा, हे झाले आपली क्रॉसपट्टी तयार. हे आपण कट करून घेऊ आणि तुम्हाला मी सगळं दाखवते मग पॅटर्न.
हे बघा, अगदी कमी वेळात असं आपलं कटोरी ब्लाउजचं माप कटिंग झालेलं आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला समजलं नाही ना तर व्हिडिओ डबल बघा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा, ही आपली पहिली कटोरी निघालेली, त्याच्यानंतर आपण ही मापामध्ये काढली परफेक्ट. हा बघा, हा साईड पार्ट निघाला एकदम परफेक्ट असा. त्याच्यानंतर ही कटोरी निघाली बघा, अशी शिवल्यानंतर ती अशी परफेक्ट बसणार. नंतर ही आपली क्रॉस पट्टी, हे बघा ही क्रॉस पट्टी, आणि ही आपली बाही. कसं वाटलं मैत्रिणींनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला 36 साईजची कटिंग कशी करायची हे दाखवलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तसं प्रयत्न करून बघा, कटिंग करून बघा. ब्लाऊज आपल्याला ते शिवायचंच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तर ते कसं शिवायचं मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी तुम्ही त्याचे प्रॅक्टिस करा. आणि अजूनही तुम्हाला काही जर अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय.